पावसाच्या सरी आल्या की मेळघाटात सौंदर्य खुलून उठतं. मेळघाटातील याच निसर्ग सौंदर्याला पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात मेळघाटातील विविध धबधबे प्रत्येक पर्यटकांना आकर्षित करतं आणि मेळघाटाचं हे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढते आणि धबधब्यावर तर पर्यटक विशेष आकर्षित होतात. मात्र तेथे कुठली अनुचित घटना होऊ नये या हेतूने आवश्यक त्या स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून धबधब्याचा आनंदही घेता यावा आणि कुठली अनुचित घटनासुद्धा होऊ नये याकरता मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंतर्गत येणाऱ्या घटांग वन परिक्षेत्रातील चिचाटी गावातील चिचाटी धबधबा येथे निसर्ग भ्रमंती सुरू करण्यात आली आहे. अवघ्या 2 आठवड्यात 600 पर्यटकांनी या भ्रमंती केली असून स्थानिक 20 युवकांना या माध्यमातून रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे. मेळघाटात अनेक धबधबे आहेत, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने काही धबधबे घातक ठरू शकतात. म्हणूनच मेळघाटातील चिचाटी धबधबा हा पर्यटकांना विशेष सुरक्षा प्रदान करणारी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. निसर्गप्रेमींची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आणि स्थानिक युवकांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 25 जुलै 2026 पासून ही भ्रमंती अधिकृतपणे सुरू झाली आहे. चिचाटी ग्रामसभेच्या ठरावानुसार आणि मेळघाट प्रादेशिक वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण उपक्रमाचे व्यवस्थापन संयुक्त वन व्यवस्थापन समिती चिचाटीच्या वतीने करण्यात आली आहे. चिचाटी हे गाव चिचाटी ते धबधब्या या दरम्यानचा 4 किलोमीटरचा हा मार्ग निसर्ग सौंदर्याने नटलेला असून पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरत आहे. पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि स्थानिक रोजगार 25 जुलैपासून सुरू झालेल्या उपक्रमाला निसर्गप्रेमीकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही दिवसातच तब्बल 600हून अधिक पर्यटकांनी या निसर्ग भ्रमंतीचा अनुभव घेतला आहे. या उपक्रमामुळे चिचाटी गावातील 20 स्थानिक युवकांना थेट रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध झाली आहे. चिचाटी गावातला हा धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या भ्रमंतीसाठी प्रति व्यक्ती 200 रुपये शुल्क आकारले जात आहे आणि स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी धारणी व चिखलदरा तालुक्यातील स्थानिक नागरिकांना मात्र या शुल्कात सवलत देण्यात आली असून 100 रुपये दर ठेवण्यात आला आहे. या शुल्कातच निसर्ग मार्गदर्शकाचे मानधन अंतर्भूत आहे. अमरावतीहून चिचाटी धबधब्याकडे जाण्यासाठी अमरावतीहून परतवाडा आणि पुढे धामणगाव गडी मार्गे देवगाव आणि चिचाटी येथे पोहोचता येते. जास्तीत जास्त निसर्गप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ओम चरोडे सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा.